विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं, तुमची तयारी सुरू आहे, याबाबत काही चर्चा झाली? नाही, विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे. आणि हे बघा, दोघांची उद्दिष्ट एकच आहे. काही उद्दिष्टमध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं. आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही, ते खुद्द आमचे पंजोबा राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 50% जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आहे. आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझी सुद्धा ती भूमिका आहे. आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा झाली. परंतु त्यांची जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्यांची, सरकार हे बघा, बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही, पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत. आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला. मागण्या जर मॅचच होत नसल्या असत्या तर आलो नसतो. पण हे बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे की आता त्यांचं सरकारचं बोलणं सुद्धा चालू आहे. त्यांची अनेक मिटिंग झालेले आहेत. मग सरकारने सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, जे 10% आरक्षण दिले म्हणतात, तुम्ही टिकणार कसं? जुना अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोनदा उडलेले आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. आता मी काय जास्त जात नाही. आज एकंदरीत चर्चा चांगली झाली. एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी, सगळ्या त्यांच्या आठवणी असेल, माझ्या आठवणी असेल, मी किती अडचणीतून गेलो. म्हणजे आज हे तर शेतकऱ्यांचं मुलं आहे. आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत. नुसतं आम्ही आमच्या बायोडेटामध्ये काय लिहितो, शेतकरी. तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी. हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मुलं आहे, शेतकऱ्यांचं मुलं आहे. म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचते आहे, माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच जाण आहे. ह्या सगळ्या चर्चा, छान चर्चा झाली. म्हणजे मला वाटतं एक 5-6 वर्षानंतर चांगलं एक 2 तास चांगलं निवांत बसलो. म्हणजे 3 तास बसलो. मलाही पटलं. एक पिक्चर चांगला निघाला आमचा. पिक्चर चांगला, आम्ही एकमेकाशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं समजू. विधानसभेत चालेल का पिक्चर? आता हे सगळ्या जर तरच्या गोष्टी तुम्ही बोलायला लागलाय. मी इकडं का आलो, का भेटायला आलो, हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाहीत ना. शेवटी 29 तारखेला तेच भूमिका जाहीर करणार आहे. पण तुम्ही जर म्हटलं तर आत्ताच भूमिका जाहीर करा, असं होऊ शकत नाही. आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं, हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं. म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे ना, त्यांना सुद्धा विचार ते करणार. अनेक गोष्टी तिला लागून, तिला काही एका मिनिटात झाला असं होत नाही. आपला पक्ष